गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा बेत होता मिसळ बनवायचा. रात्री बनवणार होते पण सकाळी उठलं की ह्या दोघांची मस्ती चालली होती. रात्री महाराष्ट्र केसरी बघितलं आणि ते रियांशिका ते सांगत होती पप्पाला आपण बघितलं होतं तसं कुस्ती होती काल. मग ते आम्ही रात्री लाईव्ह बघत होतो आणि त्याच्यामुळं मग तिला पण सकाळी सकाळी तिला उल्हास आला होता. ती तिच्या पप्पासोबत मस्ती करत होती. सकाळी सकाळी सांगत होती कसं खेळायचं कसं नाही ते. तिचे पप्पा तिला शिकवत होते कसं पकडायचं असतं ते. त्यांची चालली होती मस्ती. एखाद्या वेळेस म्हणलं थोडं उशीरपर्यंत झोपा, हे सकाळी पहाटच उठून बसतात दोघंजण. मुद्दाम करतात काय माहिती. न्यूज वगैरे लावून ठेवली होती त्यांनी. जाऊ दादा हे तर असे पण उठलेले येतं. मग काय नाही, उठले, ब्रश वगैरे केला. आता चहा वगैरे ब्रश कर. रियांशिका पण उठली होती. तिला म्हणलं ब्रश वगैरे कर तू. तिचा एकच नाद होता, मला गॅलरीत चल म्हणत होती. काय तिने बघितलं होतं काय माहिती गॅलरीमध्ये. तिला म्हणलं पहिले तू ब्रश कर, गुड मॉर्निंग नंतर मग मी सगळ्यांना. तुझ्या सोबत येते. घेतलं मग तिनं ब्रश वगैरे करायला. आता मी ब्रश करते आणि मम्मी चहा बनवते आणि मी आता ब्रश करते. ठीक आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि मिसळ बनवायची होती त्याची तयारी करत होते मी. मटकी होती थोडीशी फ्रीजमध्ये, त्याची काही भाजी पण करणं होईना गेली आणि काहीच करणं होईना गेली. भाजी केली तर कंटाळ करतात खायची. रियांशिकाला आवडते, रियांशिकाचे पप्पा नाही खात. रियांशिका सोबत गेले गॅलरीत काय दाखवायचं होतं काय माहिती तिला. म्हणलं बघावं. त्याच्यात माझा फोटो काढ असायचं. छान छान आले ना. इथं बी येते आता बघ. दिसलं का? अजून कुठे येत, आता कुठे नाही येत. आता एकच यायला लागले फक्त. लय आवडते का फुल? हाँ, चलो गाइस को देखो कितना प्यारा है फूल. प्यारा है. फिर ये कैसा लगा कैरी? कैरी ये देखो ये भी फूल कैसा लगा? अच्छा है. अच्छा, कितना ब्यूटीफुल है ये वाला. तिला खूप आनंद झाला होता. ते मी जे तिच्या शाळेकडनं आणलं होतं त्याला काय म्हणतात मला नाही माहिती, पण त्याला फुल आलं होतं एक सकाळी. अजून एक कळी पण आलेली आहे. आणि तिनं उठलं की रोज पहिले बघायला जाते गॅलरीमध्ये. तिला आज दिसलं वाटते सकाळीच. आणि तिने मला ब्रश करायच्या आधीपासून मम्मी चल म्हणत होती, पण मी काय गेली नाही. तिला म्हणलं चहा वगैरे पहिले घ्यावं, कामं चालू आहेत तिचं काही नाही. तिच्या मागं लागलं की मग ती तसा टाईमपास करते, म्हणून मी गेलेच नाही. बघितलं तर त्याला फूल आलं होतं. ती खुश झाली फूल बघून. लहान लेकरं कशात खुश होतील त्यांचा काही भरोसा नाही. आणि तिला आवडतं पण झाडं वगैरे लावायला. ती काही पण बी वगैरे असलं घरामध्ये काही खाल्लं वगैरे ते बी वगैरे टाकत असते तिथं गॅलरीत नेऊन. तिथं माती वगैरे आहे तर काही पण टरबूज खाल्लं तर टरबुजाचं टाकते, काही फ्रुट्स खाल्ले तर त्याचं पण बी टाकते. तिला वाटतं प्रत्येक गोष्ट टाकली की ती उगवणारच आहे. मग काय घरं वगैरे झाडले. रियांशिका बसली होती टी व्ही बघत. म्हणलं चला आता ती बसली टी व्ही बघत तोपर्यंत हॉल वगैरे आवरून घ्यावा. रात्रीचा थोडासा पसारा होता, पसारा वगैरे आवरून घेतला. तिच्या गाड्या वगैरे असतात इकडं तिकडं, त्या गाड्या वगैरे सगळं साईडला लावून घेतल्या. घर वगैरे झाडलं. मग म्हणलं आता मॉप वगैरे मारावा. आणि केसाला मेहंदी लावली होती तोपर्यंत काहीतरी काम पण होतं, टाईमपास पण होतो, म्हणून मग म्हणलं चला आता घर वगैरे बसून घ्यावा. नंतर मग मटकीची तयारी करायची होती. सॉरी, मिसळची तयारी करायची होती, मटकीच म्हणाली. मिसळ पण म्हणजे मटकीच असते. त्याच्यामध्ये आपण मटकीचीच भाजी करतो, त्यालाच मिसळ म्हणतो आपण. काय तिकडं 2 दिवस आईकडं होते. मग काय देवपूजा वगैरेचं काय नाही, देवपूजा केलीच नव्हती ह्यांनी. मग काय नाही, आज देवपूजा वगैरे केली चांगली. देवपूजा वगैरे झाली की मग परत थोडंसं ते कांदा वगैरे कट करायचा राहिला होता. कांदा वगैरे मसाल्याची तयारी करायची होती भाजीसाठी. मग कांदा खोबरं हे सगळं कट करून घेतलं. मस्तपैकी भाजीला फोडणी दिली. रियांशिकाला असं काही नवीन म्हणलं की तिला दम पडत नाही, म्हणून तिला म्हणलं थांब थोडंसं. तिला नाश्त्याला बनवून दिली होती मॅगी. मग तिनं तोपर्यंत मॅगी खाल्ली. मिसळ वगैरे बनवून झाली.
मग आम्ही दोघीच खाणार होतो. रियांशिकाचे पप्पा नव्हते आले खायला. ते म्हणले होते मी जेव्हा दुपारी येईल तेव्हा मला गरम करून दे. मग काय पाव वगैरे मस्त बटर लावून छान गरम करून घेतले. रियांशिका आणि मी मस्त जेवण केलं आज दुपारी. आणि तुम्हाला पण रेसिपी वगैरे पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर आहे. आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन रेसिपीज आणि डेली ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.